औरंगजेब आणि त्याची चेकाळलेली फौज वडू तुळापुरास पोहोचली आहे. समोर भीमा इंद्रायणीचा पवित्र संगम आहे. आज शंभू राजेंचे आणि कवी कलशांचे डोळे काढून आणि मुळासह जीभ छाटून 10 दिवस उलटून गेले, पण शंभू राजेंना याची जाणीव नाही. आता रात्र आहे का दिवस हेही त्यांना समजत नाही. औरंगजेब मात्र समोर नकाशा अंथरून मावळ वाटा रोखायला सांगत आहे. त्याचे सरदार धारधार नेगी उंचावत उभे आहेत. संताजी, धनाजी, विठोजी चव्हाण आणि असंख्य मावळे आपल्या राजाला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यश येत नाही. औरंगजेब अजूनही अस्वस्थ आहे. त्याची नजर आता रायगडावर रोखलेली आहे. गनिमापासून आणि आपल्यातील सरदारांपासूनही. काही खबर? राजे रायपा गेला आणि त्यास वीरमरण आले. काय? जी राजे, रायपा काही आपल्या मोजक्या मावळ्यांना घेऊन औरंगजेबाच्या छावणीत घुसला होता. सरदार मानेंच्या फौजेतील मावळे आहोत असे सांगून तो शंभूराजेंच्या कोठडीजवळ पोहोचला होता. शंभूराजांना पळवून नेण्यासाठी त्यांनी पूर्ण नियोजन केलं होतं. मग शंभूराजांना सोडवण्यासाठी राणीसाहेबांचे बंधू वाघोजी शिर्के, संभाजी शिर्के, देवजी शिर्के हे आपल्या आडनाव बदलून योजनाबद्ध रीतीने हालचाल करत होते. त्यांना रायपा भेटला. कोठडीवरच्या पहारेकऱ्यांना वाघोजी शिर्क्यांनी लाच देऊन त्यांना फितवलं, पण कट उघडकीस आला. रायपा आणि शिर्क्यांनी पराक्रमाची शर्त केली, पण शिर्क्यांना यश आलं नाही. मुघल हाशमांनी पथक घेरलं. त्यात अनेक शिर्के मारले गेले. रायपाही मारला गेला. मृत्यूवर झडप घेऊन अनेकांनी बलिदान दिलं. खूप वाईट झालं, परंतु हे बलिदान वाया जाणार नाही. प्रत्येक जण प्राणांतिक धडपड करतोय. जगदम, संताजी धनाजींची खबर? तेही घुसले होते ना? त्यांचे हल्ले निकराने सुरू आहेत, पण कोंडी फोडण्यास यश येत नाही. दादासाहेबांना लवकरात लवकर सोडवण्याचा मोठा प्रयत्न झाला पाहिजे. मातोश्री, 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 रायगडाला वेढा पडणार. हो मातोश्री, वेढा पडणार. बाळराजे, असे खूप वेढे पडतात. त्यांना घाबरायचं नसतं. हो, मग नाही घाबरणार. तुम्ही म्हणता तसा एक वेढा पडला होता पन्हाळगडास. विजापूरचा सरदार सिद्दी जोहर त्यानं घातला होता हा वेढा. त्यात कोण अडकलं होतं ठाऊक आहे? कोण? तुमचे आजोबा महाराज. हो, मग आता आपणही अडकणार. हो, आपण अडकलो तरी आपण घाबरायचं नाही. वेढा कसा फोडायचा, सलामतीनं कसं सुटून जायचं, हे तुमच्या आजोबा महाराजांनी आपल्याला शिकवलंय. हो, शत्रूला वाटतं आपण वेढा टाकला, आपण जिंकलो, पण असं नसतं. आणि आपला रायगड एवढा उंच आहे, एवढा उंच आहे, एवढ्या वर येणं शक्य नाही. आणि मजबूतही आहे. बरोबर. बरोबर. पण मातोश्री, आमचे आबासाहेबही वेढा फोडून येतील. येतील. कधी येतील? आम्हाला त्यांची आठवण येते. ते आम्हाला छोटासा घोडा घेऊन येणार होते ना. येतील ना?
और ये है रायगढ़। जैसे हमने संबा को तिल तिल मरने पर मजबूर किया था, वैसे ही हम रायगढ़ को मजबूर करेंगे। जी जहांपना। मगर इस काम के लिए हमें एक बेहतरीन सूरमा चाहिए। और कौन है वो सुरमा? आपका बेटा वजीर आला जुल्फिकार खान। जुल्फिकार खान? हाँ। हमें पूरा एतबार है कि वो इस काम के लिए माहिर है और ये बखूबी निभाएगा वो काम। उसके बाद रायगढ़ रायगढ़ नहीं कहलाएगा, उसके बाद वो इस्लामगढ़ कहलाएगा, इस्लामगढ़। आमीन आमीन। आणि जुल्फिकार खानाची मोठी फौज धुळीचे लोट उडवीत रायगडाच्या दिशेने निघाली. त्यांना घाई झाली होती रायगडाचे तट बुरुज उखडून फेकायची, मराठ्यांचं तख्त उद्ध्वस्त करण्याची. रायगडावर मोजकीच फौज होती लढवय्यांची. वारावांग झालेली रयत हबकली होती आणि पाचाडच्या आऊसाहेबांच्या समोरचं तुळशी वृंदावन वारा वावऱ्यात सापडल्यासारखं आंदोळत होतं. युवराजनी, आम्ही सदरेवर आहोत. हो, काय झालं? आत्ता आलात आणि इतक्या तातडीने निघालातही. औरंगजेबाची फौज रायगडाच्या आसपास फिरते आहे, तिला रोखले पाहिजे. राजे, वहिनीसा, औरंगजेबाची फौज रोखण्यासाठी आम्ही मसलत करणार आहोत. दाईसा, तुम्ही आता छत्रपती आहात स्वराज्याचे. एक छत्रपती गनिमांच्या ताब्यात. आता तुमची सुरक्षा महत्वाची. पण म्हणून आम्ही हे सगळं हतबल होऊन बघत राहावं? नाही. हे पहा, जुल्फिकार खान मोठी फौज घेऊन आला आहे. परवा त्याचा गांगोली येथे तळ पडला असताना सरदार रूपाजी भोसले यांनी मोठाच हल्ला केला. त्याचप्रमाणे सरदार खंडोजीराव दाभाडे यांनी मोठा पराक्रम करत अनेक गनीम मारले. त्यानंतर जुल्फिकार खान रतनगड येथे पोहोचला. अनेक ठाणी मारली, शेती फळबागा नष्ट केल्या. परंतु तिथे सरदार तानाजी कडू, सरदार जैताजी करंजावने, सरदार मानाजी खुळे यांनी मोगल फौजेची मोठीच हानी केली. परंतु काल मोगल फौज महाड येथे पोहोचली आहे. त्यातील काही फौज आज पाचाड पर्यंत आली आहे. म्हणजे वेढा पडणार रायगडास? हो, वेढा पडायला सुरुवात झालीये. म्हणजे हालचालींवरून तरी तसंच दिसत आहे. वहिनीसा, आम्हाला आदेश द्या. आदेश नाही, आम्ही तुम्हाला विनंतीच करणार आहोत. कसली विनंती? तुमच्या सुरक्षेची विनंती. तुमची सुरक्षा महत्वाची. छत्रपती सुरक्षित असणे ही काळाची गरज. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर निघावं लागेल गड सोडून. गड सोडून? कुठे? सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूच. ताराऊ, तुम्ही तयारी करा गड सोडून जाण्याची. परंतु का का जावं आम्ही गड सोडून? ताईसाहेब, हे काय बोलताय तुम्ही? नाही, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. जावं लागेल. हवं तर हा आमचा आदेश समजा. वाह, क्या खबरें आ रही हैं। जुल्फिकार खान खुद महाड तक पहुंच गया है और उसने फौज भेजी है बिरवाड़ी से, जो रायगढ़ के पास है। सुभान अल्लाह। अब तक तो हमें ऐसा लगता है कि जुल्फिकार खान ने रायगढ़ पर कब्जा पा लिया होगा, क्योंकि बिना संबा के रायगढ़ तो चुटकियों में हमारे हाथ लग जाएगा। जी जहांपना। एक महारानी यसु भाई और कुछ सरदार
मुगलिया फौज के सामने कहां तक टिक पाएंगे? बिल्कुल। और संभाजी की गैर मौजूदगी में उसके फौज में जोश नहीं होगा। जोश हो या ना हो, कुछ फर्क नहीं पड़ता। हमारी मुगलिया फौज शेर है, शेर। और ऊपर से जुल्फिकार खान, उसके इल्म पे हमें पूरा एतबार है, हमें यकीन है। बस कुछ वक्त में ये अच्छी खबर, ये जीत की खबर हमें हासिल होगी इंशाअल्लाह। वजीर आला, हम रायगढ़ पर पूरी शानो शौकत के साथ जाना चाहते हैं। हाथी, घोड़े, पूरा रसाला, सब कुछ। और खुद अपने हाथों से रायगढ़ पर, मुगलिया पर छम लहराना चाहते हैं। एक और दरख्वास्त जहांपना। हाँ, बोलिए। जहांपना, रायगढ़ का वो 32 मन सोने का सिंहासन जिसे शिवाजी पर मर मिटने वाले अवाम ने बनाया, उस पर आप सख्त नशीन होंगे, बस ये हम देखना चाहते हैं। नहीं वजीर आला, हम उस काफिर के नापाक तख्त पर नहीं बैठेंगे। पहले हम उस तख्त को पाक बनाएंगे। पाक बनाएंगे? हाँ, पाक बनाएंगे। उस तख्त के पहले तो हम सारे हीरे जवाहरात नोच नोच कर निकालेंगे, जैसे हमने संबा की आंखें नोच नोच के निकाली थी। उसके बाद हम उसे आग में फेंकेंगे। तख्त पिघलेगा, सोना बूंद बूंद पिघलेगा, सुर्ख लाल रंग, और हमें ऐसे लगेगा जैसे स्वराज का खून बूंद बूंद रिश्ता हुआ नजर आएगा हमें। यही होगी हमारी फतेह की खुशियां, और स्वराज के चलने का जश्न यही मनाएंगे हम। औरंगजेब जश्न साजरा करण्यासाठी उतावीळ झाला होता आणि रायगडावर महाराणी येसूबाई वाट्यास आलेलं प्रचंड दुःख पाठीशी घेऊन अत्यंत धीरोदात्तपणे स्वराज्याचा छत्रपती वाचवण्याचा प्रयत्न करीत होत्या. आपलं बरं वाईट झालं तरी चालेल, परंतु राजाराम राजेंना सुखरूप जिंजीस पोहोचवायचं. जिंजीस जाऊन त्यांनी पुन्हा स्वराज्याचा भगवा फडकवायचा हे धोरण त्यांनी आखलं होतं. कोवळ्या वयाच्या राजाराम राजेंना रायगडाबाहेर शिताफीनं काढण्याचे सावध प्रयत्न सुरू झाले होते. वहिनीसा, आम्ही रायगड सोडणार नाही. तुम्हाला सोडावा लागेल. नाही, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ताईसाहेब. हे शक्य नाही. प्रसंग बाका आहे. आपला रायगड सगळ्या बाजूंनी वेढला आहे. वेढला तरी लढू आपण. आणि आपला रायगड इतका लेचा पेचा नाही. एवढ्या धिप्पाड गडास ते सुरुंग कसा लावतील? 3 हात रुंदीची एवढी अवघड वाट कशी चढतील? आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. एक छत्रपती मोगलांच्या छावणीत, दुसऱ्या छत्रपतींना गिरफ्तार करण्यासाठी जुल्फिकार खान, बरामद खान, हक्का अली खान रायगडाच्या पायथ्याशी आले आहेत. आणि त्यास घेऊन आलेत सूर्याजी पिसाळ. तेच तर दुर्दैव आहे. जुल्फिकार खानाने आमच्याशी वाटाघाटी करण्यासाठी सूर्याजी पिसाळास नेमले आहे. म्हणूनच आम्हाला कोणाचाही भरोसा नाही. वेडा घट्ट होण्या अगोदर गड सोडावा आपण. राणीसाहेब, मोगल मोठ्या तयारीने आलाय. हो, औरंगजेबाने केवळ रायगडाच्या मोहिमेसाठी त्याच्या अखेरच्या 2 लाख अशरफिया खजिन्यातून दिल्या आहेत. म्हणून आता घाई करा. जी वहिनीसा. पश्चिम बाजूने गड उतरावा. चांदोशी मार्गाने कावळा घाट, कोकण दिवा
गोरजाईवाडीतून पुढे पायवाटेने प्रतापगड गाठावा. आपल्या रक्षणासाठी आमचे विश्वासू सरदार खंडेराव दाभाडे, सरदार हरजी ढमढरे असतील. प्रतापगडापर्यंत मारणे, सांबरे, जोरकर, कोकरे ही मंडळी असतील. जी राणी साहेब. प्रतापगडावरून वासोटा, मग पन्हाळ्यावरून पारगडा करून जिंजीस यावे. तिथे दम खाऊन मसलत बळावून राज्य साधावे. तिथे जम बसवावा. इकडे या किल्ल्याचा वर्ष 6 महिने टिकाव पडेल. मग नंतर योग्य वेळी आम्हास निरोप पाठवून आम्हास बोलावून घ्यावे. जी वहिनीसा, परंतु तिकडे आम्हास याद येईल. यात तुमच्या दादासाहेबांच्या कष्टाची ठेवा. तुम्ही आता सिंहासनाचे अधिकारी, छत्रपती. हे राज्य श्रींचे तसेच रयतेचे. आबासाहेबांच्या आशीर्वादाने शत्रूचा पुन्हा पराभव होऊन स्वराज्य उभारते होईल असे वाटते आम्हाला. आपण सर्वजण निघू. सर्व कुटुंब निघालं तर सर्वच शत्रूच्या हाती लागण्याचा संभव. शिवाय पल्ला पोहोचणार नाही. आपण वाऱ्याच्या वेगानं जावं. जी वहिनीसा. वहिनीसा, तुम्ही आमची काळजी करता, पण महाराजांच्या जीवाची पर्वा मात्र करत नाही का? आम्ही तुमची नाही, स्वराज्याच्या छत्रपतींची चिंता करतोय. आम्ही गड लढू, मेलो तर आऊसाहेबांच्या चरणी मिसळू, आणि जिंकलो तर आबासाहेबांची व्हावा. इकडे आमचं काहीही हो, परंतु तुम्ही मात्र स्वराज्य राखा. शिवरायांचा प्रताप, आऊसाहेबांची शिकवण आणि तुमच्या दादासाहेबांचा झंझावात आठवा. लढा. अफवांवर विश्वास ठेवू नका. निघा लवकर. वहिनीसा, आशीर्वाद द्या. थांबा. आम्हाला छत्रपतींना मुजरा करू द्या. चकदम. औरंगजेबास वाटत होते की रायगड पडल्यानंतर शिवरायांचा संपूर्ण कुटुंब कबिला हाती लागेल. दुसऱ्या मुलाचेही शंभूराजेंसारखे हाल करू. परंतु मुत्सद्दी येसूबाईंनी त्याचा हा डाव उधळून लावला. महाराणी येसूबाईंच्या या एका निर्णयामुळेच औरंगजेबास हे स्वराज्य कधी जिंकता आलं नाही. छत्रपती राजाराम राजे सुटले हे ऐकून औरंगजेब खूप संतापला. कदाचित त्याला इथेच जर्जर होऊन
मरणाचे भविष्य तर दिसलं नसेल,